चला तर मित्रांनो, आज तुम्हाला माझी सासरवाडी पण दाखवून घेतो. तर नमस्कार मंडळी, ब्लॉगर आधी आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. सासरवाडीला जायचं कारण म्हणजे खूप दिवस झाले तिकडे काय फेरफटका मारला नव्हता, म्हणून म्हणलं आज एक फेरफटका मारूनच यावं. खूप दिवसांनी जायचं मनाव घेतलेलं, मग काय सकाळी सकाळी उठल्या आधी महिना धुवून घेतली आणि मग निघालो. पोहोचल्यावर सोम्याला म्हणलं युनिफॉर्म कुठं आहे, तर कुठं युनिफॉर्म कुठे युनिफॉर्म विकला की काल झालं युनिफॉर्म घालत नाही काय नाही आणि जर बाहेर काढलं बाबा ही एकटा जबाबदार आहे हे एकटा म्हणल्यामुळे सगळेजण विदाउट आले आणि ब्लॉगर मध्ये काय फरक आहे? ब्लॉगर मध्ये ब्लॉग ब्लॉग दोन्हीत काय फरक आहे? काय नाही एवढं माहित आपल्याला. अरे व्हीचा आणि बीचा फरक आहे रे. ही हा. ती बीसीडी झाली. अजून काय काय नाही माहित. सध्या तुला माहिती नाही लागा अरे व्ही आणि बीचा फरक आहे रे. बीचा फरक आहे. अजून ती असते माहिती का तुला? चिन्ह चिन्ह नसते. एबीसीडी मधला चिन्ह. अरे ब्लॉगर आणि ब्लॉगर मध्ये ब्लॉग आपण लिहितो का पेपर मध्ये असतो आपल्याला ब्लॉग वगैरे. ती निबंध सांगणार त्याच्या type मध्ये. ब्लॉग रायटिंग. हा ब्लॉग मध्ये आपण जे लिहून जे लोकांना वाचायला लागतं. आता आपण समज पोस्ट केली एखादी त्याच्यात एखादा पॅरेग्राफ असेल ती वाचून जर समजत असेल त्याला ब्लॉग म्हणते. आणि ब्लॉग मध्ये जे व्हिडिओ ऑडिओ असतो त्याला ब्लॉग म्हणते. थोडक्यात व्हिडिओ असते. शिकून घे काय तर असं माझ्याकडून शिकून घ्या व्हिडिओ. मित्रांना थोडं ज्ञान पाहिजे. आपल्या सासरवाडीत म्हणजे आपल्या कॉलेजमध्ये मला काय व्हिडिओ काढायला परवानगी नाही, त्यामुळे मी क्लासरूम नाही दाखवू शकत. मास्तर बघेल व्हिडिओ. मास्तर शिवाय दिला आपल्याला विदाउट आलो. विदाउट आली मग काय काय नाही बाहेर 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 काढलं. कोणी सांगितलं विदाउट यायला? कोणी सांगितलं? विदाउट याला सांगितलं आपण. कोणी सांगितलं? तो सांगितलं. हा. एक लेक्चर करून आलो तोपर्यंत येते म्हणला माझा एक फोटो काढ.